पुण्यासाठी पुढचे काही तास संकटाचे. रेड अलर्ट नंतर लष्करही अलर्ट मोडवर. पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरात पुढच्या काही तासांसाठी भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाऊस वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. पुण्यातील परिस्थिती बघता लष्कर आणि NDRF अलर्ट मोडवर आहेत. तसंच नागरिकांनीही सतर्क राहून काळजी घ्यायचं आवाहन करण्यात आलं आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे शनिवारी संध्याकाळच्या सुमारास डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे पुलाची वाडी आणि प्रेमनगरमधल्या सुमारे 100 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणासाठी बंद करण्यात आला आहे. तसंच सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीमधल्या 2 सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे 15 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे. एकता नगरी आणि परिसरातील नागरिकांना महापालिकेने नोटीस दिली आहे. पाणी भरण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना शेल्टर होममध्ये जायच्या सूचना पुणे महापालिकेने केल्या आहेत. तसंच पार्किंगमध्ये दुचाकी किंवा चारचाकी असतील तर त्याही सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन महापालिकेने नागरिकांना केलं आहे. दुसरीकडे नीरा देवघर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नदीपात्रांमध्ये सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. रात्री 8 वाजता विद्युतगृहाद्वारे 750 क्युसेक आणि धरणाच्या सांडव्याद्वारे 4,763 क्युसेक असा एकूण 5,513 क्युसेक नदीपात्रामध्ये करण्यात येत आहे.